मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज म्हणजे मान्सूनच्या आगमनासंदर्भातला अंदाज देणार आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण शेतीप्रधान भारत देशामध्ये राहतो आणि आपलं बहुतांश जीवन हे शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे प्राधान्याने मान्सून हा भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब समजली जाते। आता माझ्या अंदाजानुसार 19 तारखेपासून तर 23 मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मान्सून दाखल होईल आणि मग साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 8 दिवसाच्या किंवा 9-10 दिवसाच्या फरकाने पुढील प्रवास मान्सून करत असतो। त्यामुळे पुढचाही अंदाज अगदी त्याच पद्धतीचा आहे। जूनच्या सुरुवातीला म्हणजे 1-2 तारखेलाच मान्सून दाखल होईल आणि फारच काही झालं तर 31 तारखेला देखील मान्सून येऊ शकतो अशी सध्या परिस्थिती आहे। त्यामुळे मान्सून वेळेत येतो असं म्हणणं जास्त श्रेयस्कर ठरेल, कारण आपण जर मान्सून लवकर येतो म्हणलं तर ते बरोबर होणार नाही। एखाद दिवसात अगोदर येणं म्हणजे फार लवकर येणं असं म्हणता येत नाही। आता यावर्षी आपण मान्सून संदर्भातले पहिला अंदाज 26 जानेवारीला दिला होता, दुसरा अंदाज आपण 1 मे रोजी दिलेला आहे। दोन्ही अंदाज आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे या दोन्हींच्या लिंक आहेत, आपण ते बघू शकता। अंदाजामध्ये फार बदल नाही, परंतु आपण 102% अंदाज हा भारतासाठी पहिल्या अंदाजामध्ये दिला होता आणि त्यामध्ये बदल 2% करून तो 104% पर्यंत वाढलेला आहे, कारण अनुकूल घटक वाढत आहेत। दुसरं महाराष्ट्रासाठी आपण 103% अंदाज दिला होता, मात्र तो आपल्याला आणखी 3% वाढेल असं वाटतंय, कारण 106% सरासरी पेक्षा जास्त मान्सून यावर्षी महाराष्ट्रामध्ये बरसेल असं दिसतंय। महाराष्ट्रासाठी देखील फार अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे। यावर्षी ला निना आणि एल निनो हे दोन्ही तटस्थ आहेत, थोडं झुकलेलं आहे ला निनाच्या दिशेने वातावरण। त्यामुळे आपण असं म्हणूया की पाऊसमान हे अतिशय चांगलं होणार आहे। आयोडी देखील सकारात्मक राहण्याची शक्यता आहे। मी पॉझिटिव्ह म्हणत नाही, परंतु तरी देखील या ठिकाणी पाऊसमानासाठी अनुकूल घटक आहेत आणि आपण असं बघितलंय की ला निना किंवा आयोडी किंवा अगदी एल निनो हे घटक सर्वस्वी मान्सूनवर परिणाम करणारे एकमेव घटक नाही आहेत, तर असे अनेक घटक आहेत की जे हवामानावर परिणाम करतात। आणि आपण असं बघितलं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे मध्ये सुद्धा फार पाऊसमान झालेलं नाहीये। त्यामुळे हिवाळ्याचा काळ सुद्धा बहुतांश कोरडा गेला, उन्हाळ्याचा काळही बहुतांश कोरडा गेलाय। त्यामुळे आता सूर्यप्रकाशाचा कालावधी जास्त राहिल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की त्याचा मान्सूनवर फार सकारात्मक परिणाम होईल आणि पर्यायाने भारतामध्ये गेल्या वर्षी आपण 107% तर यावर्षी 106% अंदाज दिलेला आहे। त्यामुळे अतिशय चांगल्या अशा प्रकारचं पाऊसमान यावर्षी महाराष्ट्रात आणि देशात राहील अशी आपल्याला अपेक्षा आहे। आता या अंदाजाचं सत्व परीक्षा असते, आम्ही आमच्या भाषेत म्हणतो त्याला, आणि आता जसा मान्सूनचं आगमन होईल तशा आगमनाच्या तारखांपासूनच त्याचं परीक्षण सुरू होतं आणि मग प्रत्येक महिन्यामध्ये किती बरसतो त्यावर त्याचं परीक्षण सुरू होतं आणि मग एकूण सरासरी किती येते यावर संपूर्ण मान्सूनचं परीक्षण अवलंबून असतं। आणि या परीक्षेला आपण बसलेलो आहोत आणि आता त्याचा रिझल्ट लागायला 4 महिने आहेत। म्हणजे आपण मे जर धरला तर 5 महिन्याचा कालावधी अजून आपल्याकडे शिल्लक आहे, परंतु या सर्व बाबींना आता सुरुवात होते आहे। हवामानातला पहिला बदल आपल्याला जो दिसलेला आहे तो म्हणजे आता पूर्वेकडून म्हणजे खास करून बंगालच्या उपसागरातून वारे हे पूर्वेकडून उत्तर भारतापर्यंत पोहोचू लागले आहेत आणि त्यामुळे बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेशपर्यंत बाष्पयुक्त वारे पोहोचल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस पडतो आहे। विजांच्या कडकडासह, मेघगर्जनेसह अशा प्रकारचा अवकाळी किंवा आपण ज्याला मान्सून पूर्व पाऊस म्हणतो तो पडतो आहे। आता हा हळूहळू काही WDच्या प्रभावामुळे म्हणा किंवा गुजरातवर तयार होत असलेल्या कमी दाबामुळे म्हणा महाराष्ट्राच्या इतरही भागात आणि मध्य भारतात देखील सक्रिय होणार आहे।
आणि त्यामुळे हा इथून पुढचा काळ हा प्रत्येक दिवशी पाऊसमान वाढवणारा असणार आहे। आता प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठे आता पाऊस, कुठे ना कुठे मेघगर्जना, कुठे ना कुठे पावसाचा वादळी प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि त्यामुळे आता हा संपूर्ण मान्सूनपूर्व कालावधी सुरू झालेला आहे। मान्सून दाखल व्हायला तसा आपण दिलेल्या तारखेमध्ये 8 तारखेपासून 10 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल आणि मग तो तळ कोकण, नंतर मुंबईपर्यंत आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो आणि यासाठीच्या तारखा देखील आपण दिलेल्या आहेत। परंतु कसं असतं, हे निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये 1-2 दिवस मागे पुढे होत असतात। भारतीय हवामान खात्याचा जेव्हा अंदाज येतो किंवा स्कायमेटचा अंदाज येतो तेव्हा ते असं आपल्याला सांगत असतात की यामध्ये 5% प्लस मायनस आहे। आपण 5% नाही तर अवघ्या 2-3 टक्क्याचा डिफरन्स ठेवतो आणि ते अंदाज आपले गेल्या 2-3 वर्ष जवळपास 100% बरोबर आलेले आहे आणि ते याही वर्षी बरोबर येतील यात आपल्याला पूर्णपणे आत्मविश्वास आहे, खात्री आहे। आता शेतकऱ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जसाही आता मान्सून पूर्व पाऊस होईल आपल्याला आपल्या मशागती करून घ्यायच्या आहेत, खरीप हंगामासाठी आपल्याला तयार राहायचं आहे आणि मग अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण सुरुवातीपासून आहे। आपली पेरणीची वेळ चुकता कामा नये, कारण पेरणीची वेळ काही कारणाने जरी चुकली मग आपल्याला पीक उशिरा काढणीला येतात आणि मग तेव्हा पुन्हा मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होतं आणि शेवटी हातातोंडाशी आलेलं पीक जातं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामधली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब काही असेल तर ते वेळेत पेरणी होणं आणि वेळेत काढणीला पीक येणं, या सूत्र हे शेतकऱ्यांना जमलं पाहिजे। त्यासाठी कुठलीही अडचण असता कामा नये, म्हणजे आपले शेत तयार असलं पाहिजे, बी बियाणं तयार असलं पाहिजे, खत व्यवस्था तयार असली पाहिजे, म्हणजे आपण त्या तयारीला आता लागायला काही हरकत नाही। आणि मला असं वाटतं की आज उद्याच महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाची हजेरी सुरू होईल। तसं आता 4 तारखेला फार पावसाळी वातावरण नाही आहे, परंतु 5 तारखेपासून मग विदर्भातून काही सुरुवात होईल, नंतर हळूहळू उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल। अगदी उत्तर कोकणामध्ये म्हणजे पालघर आणि मुंबईकडे सुद्धा गुजरातच्या कमी दाबामुळे पावसाची शक्यता वाढते, म्हणजे गडगडाटीसह पाऊस या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहतील, कारण हा सुरुवातीचा कालावधी आहे आणि या ठिकाणी त्यामुळे वातावरण बदलतं। त्यामुळे आता सर्वांनी लक्षात ठेवा, मान्सूनची प्रगती आता सुरू होणार आहे। अवघ्या 15 दिवसावर मान्सून येऊन पोहोचलेला आहे असं म्हटलं तरी चला। आज 4 तारीख आहे, आपण ती गेली असं गृहीत धरू, 19 तारखेला मान्सून येणार आहे। त्यामुळे मान्सूनच्या 10-15 दिवसावर मान्सून येऊन पोहोचला आहे आणि अशा वेळेस आपल्याला संपूर्ण तयारीच्या दृष्टीने नियोजन करायचं आहे। आपल्याकडे भरपूर कालावधी आहे, परंतु योग्य नियोजन आणि योग्य तारखा लक्षात ठेवून आपण आपलं हवामान बघा आणि त्या दृष्टीने आपलं पुढचं नियोजन करा। यावर्षी अतिशय चांगलं वातावरण आहे, अतिशय चांगला मान्सून बरसणार आहे। सर्व संस्थांचा अंदाज देखील अतिशय सकारात्मक आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही। मी यापूर्वी सांगितलेलं आहे, सर्व नद्यांना, तलावांना भरपूर पाणी येणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाणी टंचाई आपल्याला कुठेही जाणवणार नाही। एवढंच आहे की सुरुवातीचा जूनचा कालावधी हा थोडा तापदायक असतो, कारण सर्वच विभागात पाऊस होत नाही, असमान वितरण पावसाचं असतं आणि असमान वितरणामुळे काही विभाग सुटले जातात आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातात थोड्या की आम्हाला पाऊस झाला नाही, परंतु हे निसर्ग आहे। त्यामुळे असमान वितरणाचा ज्यांना फटका बसेल त्यांनी थोडं नियोजन अतिशय चोखपणे करण्याची गरज राहील। ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पाऊस होईल, पेरणीयोग्य पाऊस झाला की आपल्याला पुढचे कामं करायचे आहे, तेव्हा आम्ही योग्य वेळेस अंदाज देऊच आणि कोणती पेरणीची योग्य वेळ आहे ती देखील आपण सांगणार आहोत। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।